तुम्ही काय सांगितलं एक मला म्हणले होते आंदोलन करून प्रश्न सुटत नाहीत. मग आज जे सर्वपक्षीय आंदोलन असताना वळसे पाटलांनी वेगळं आंदोलन का केलं याच्यावर स्पष्ट भूमिका आम्हाला त्यांनी आंदोलन वेगळं काय केलं ही त्यांची भूमिका आहे. त्यांनी हे आंदोलन सिन्नर पासून पुण्यापर्यंत जेवढी तालुके बाधित आहेत जेवढी शहरं बाधित आहेत त्या सगळ्यांनी चक्काजाम आंदोलन करावं जेणेकरून हा विषय दिल्लीपर्यंत जावं. आता एक लक्षात घ्या म्हणजे पुणे नाशिक रेल्वे मी जिल्हा परिषदेला सदस्य असताना 97 टर्म दरम्यानच्या काळामध्ये संसदेमध्ये मांडला. त्यानंतर रेल्वे राज्यमंत्री म्हणून सुरेशभाई कलमडी होते. त्यांनी सॅटेलाइट सर्वे केला आणि हा मार्ग फिजिबल आहे असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर ही रेल्वे व्हावी म्हणून त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर शिवसेनेतर्फे आदरणीय खासदार शिवाजीराव आढळराव दादा 3 वेळा खासदार झाले. दरम्यानच्या काळामध्ये अरुण भाऊ आम्ही दादांबरोबर केंद्रीय रेल्वे मंत्री त्यावेळी जे होते त्यांच्याबरोबर आम्ही भेटलो आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की सदर रेल्वे मंजूर झालेली आहे, प्रकल्प मंजूर झालेला आहे आणि आता हा टेंडर प्रक्रियेला आहे. ज्यावेळी एखादी गोष्ट टेंडर प्रक्रियेला येते त्यावेळी प्रकल्प हा 100% मंजूर झालेला असतो. परंतु विषय परत GMRTचा सांगितला. आता तुम्ही एक लक्षात घ्या त्यांनी सांगितलं रेल्वे हडपसरवरून निघते. हडपसरवरून रेल्वे आल्यानंतर पहिलं सांगितलं रेल्वे स्टेशन मंचर निगोटवाडीवरून संगमनेर अकोले मार्गे किंवा आळे फाट्या मार्गे मग निगोटवाडीचं रेल्वे स्टेशन वरून तुम्ही परत GMRTच्या पुढे खाली रेल्वे नेली परत तुम्ही हायवेच्या पश्चिमेला काढली. मग GMRT जवळ न्यायचा तुमचा उद्देश हाच होता की तुमचं षडयंत्र आहे, तुम्हाला हा रेल्वे प्रकल्प करायचा नाही म्हणून तुम्ही GMRTची भीती दाखवली. निगोटवाडीवरून सरळ पुढे जिल्लोर मार्गे आळे फाट्याकडून हे असं तर तो प्रोजेक्ट GMRTची जर अडचण आली असती तर तो फिजिबल झालेला असता. GMRTच्या 15 किलोमीटर रेडियस मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट करता येत नाही, उद्योग व्यवसाय उभा करता येत नाही ही त्यांची आट आहे. पण कोणत्याही प्रकारच्या आता मग अशी कोणीतरी सांगितलं की माहितीच्या अधिकारामध्ये ज्यावेळी GMRTला विचारलं त्यावेळी कोणत्याही प्रकारची NOC साठी कुणी आमच्याकडे अर्ज दाखल केला नाही. हे ज्यावेळी GMRT सांगते त्यावेळी हे अतिशय लोकांना बनवाबनवी करण्याचं काम आहे, दिशाभूल केलेली आहे आणि कोणाच्या तरी स्वार्थासाठी लाभासाठी तो प्रकल्प या बाजूने हटवलेला आहे. या भागामध्ये आपण जर बघितलं असेल तर रस्त्याची जी अडचण आहे, जी ट्रॅफिकची समस्या आहे वर्षानुवर्ष आता पूर्वी तरी 6 तास 1.25 तास 1.5 तासामध्ये माणूस पोहोचायचा, आता 2.5-3 तास सहज अगदी पुण्याला पोचायला लागतात. आणि हा जर रेल्वे प्रकल्प झाला असता या भागातील इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाला असता. लोकांची कामाला येणारी जाणारी लोक ती रेल्वेने गेले असते, विद्यार्थी शिक्षणाला पुण्याला गेले असते, पुण्याची लोक राहायला ग्रामीण भागामध्ये आले असते, ग्रामीण भागामध्ये देखील सोयी सुविधा उपलब्ध करून देता आल्या असत्या आणि यापासून चालला झाला असता. जे मला आठवतंय त्यांनी सांगितलं निगोटवाडीला रेल्वे स्टेशन होतंय आणि कार्गो स्टेशन जिथून आपल्याला शेतमाल किंवा बाकीचा माल उचलायचा आहे ते शेवळवाडी ते बोरवाडीच्या दरम्यान होतंय. तो आम्ही त्या रेल्वे अधिकाऱ्याने आम्हाला मॅप देखील दाखवलेला होता, सगळ्या त्यांनी आम्हाला अहवाल दिलेला देखील दाखवलेला होता. परंतु हे सगळं काल्पनिक लोकांची दिशाभूल करणारे आहे आणि त्यामुळं हे जे आंदोलन आहे ते आंदोलन भविष्यामध्ये अधिक तीव्र होईल. आम्ही आता आंदोलनामध्ये उतरलेलो आहे. आज क्रांती दिन आहे. क्रांतिकारकांची शपथ घेऊन आम्ही सगळ्यांनी आज उतरलेलो आहे. ती ठिणगी पडलेली आहे याचा 100% मनवा होईल. एक तर रेल्वे मंत्र्याचा राजीनामा होईल किंवा रेल्वे तरी मंजूर होईल. केंद्र सरकार की राज्य सरकार या प्रकल्पासाठी कोण कमी पडते? ज्यावेळी केंद्राने प्रकल्प मंजूर केला आदरणीय उद्धव साहेब ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते 50% वाटा हा राज्याने उचलायचा होता. त्यावेळी 50% वाटा उचलण्याची हमी उद्धव साहेबांनी दिलेली होती. त्यामुळे आता केंद्रात देखील सरकार बीजेपीचं आहे, राज्यात देखील बीजेपीचं आहे. त्याच्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार दोघंही नाट्य दोघांच्या हा प्रकल्प करत जात आहे. तुम्ही तुमच्या मगाशी भाषणामध्ये असं सांगितलं एक तर रेल्वे होईल किंवा ना रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा होईल, बरोबर. आणि साहेबांनी मग असं सांगितलं तर रेल्वे आली नाही आम्ही जंतर या ठिकाणी आंदोलन करू. महाराष्ट्रामध्ये मग एक चर्चा चालू होती महाराष्ट्रामध्ये ही ताकद आहे का दिल्ली झोपायची पण ताकद आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्र दिल्ली ढोकवली. अभिजित तितके हा महाराष्ट्राचा संभाजीनगरचा पूर्वीचा देखील तुम्ही इतिहास बघा.
दिल्लीच्या ही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा, परत दिल्ली महाराष्ट्र पुढे झुकणार, लक्षात ठेवा. धन्यवाद.